नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपला ई क्लास सुरू करणार आहोत. तर तुमचं सर्वात आधी मी स्वागत करते. आज आपण घेणार आहोत गणित भाग 1. मागच्या तासाला आपण बघितलं होतं गणित भाग 2 आणि त्यामध्ये आपण प्रमेय अभ्यासले होते. आणि आज आपण घेणार आहोत गणित भाग 1. त्यामध्ये आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे अंकगणिती श्रेणी. एक नवीन प्रकरण आपल्या भेटीस येत आहे. कोणतं? अंकगणिती श्रेणी. त्यामध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत बघा, त्याशिवाय तुम्हाला ते प्रकरण समजणार नाही. क्रमिका व अंकगणिती श्रेणी. आता त्यामध्ये क्रमिका कोणाला म्हणायचं आणि अंकगणिती श्रेणी कोणाला म्हणायचं, हा एक महत्त्वाचा भाग आहे. क्रमिका म्हणजे काय की अशा विशिष्ट संख्यांचा समूह की त्यामध्ये निश्चित असा एक क्रम असतो. उदाहरण जर द्यायचं झालं 1 2 3 4 5 6 डॅश डॅश पुढचे तुम्ही सांगू शकतात. किंवा 1 4 9 16 25 डॅश डॅश पुढचं तुम्ही सांगणार आहात बरोबर की 36. का? तर या 2 संख्यांमध्ये एक विशिष्ट क्रमसंबंध आहे. तो म्हणजे एकामध्ये 1 मिळवला की 2 होत आहेत, 2मध्ये 1 मिळवला 3, 3मध्ये अधिक 1 4, 4मध्ये अधिक 1 5, म्हणजे आपण 1 1 मिळवत चाललोय. दुसरं जे उदाहरण आपण इथे घेतोय त्या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, हा 1चा वर्ग 1 आहे, हा इथे 2चा वर्ग आहे, हा इथे 3चा वर्ग, हा 4चा वर्ग, हा 5चा वर्ग, म्हणजे अर्थातच पुढचा काय येईल 6चा वर्ग. म्हणजे वेगवेगळे समूह संख्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये एक संबंध आहे. पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी संबंध, दुसऱ्याचा तिसऱ्याशी, त्यावरून तिसऱ्याचा चौथ्याशी काय संबंध असेल, मग 5वी संख्या कोणती असू शकते हे आपल्याला त्यातनं कळत आहे. मग ज्या आपण क्रमिका बघितल्या त्या सर्वच्या सर्व अंकगणिती श्रेणी होत्या का किंवा असतात का ते थोडं बघूया आपण. आता इथे जे सुरुवातीचं उदाहरण घेतलं होतं ना आपण, हे उदाहरण, आणि मगाशी जे त्याच्यानंतर दुसरं जे उदाहरण घेतलं होतं ते 1 4 त्यानंतर 9 16 आणि डॅश डॅश. तर यामध्ये निश्चित एक एक संख्या आपण मिळवत जातो आहोत. मग क्रमिका आणि अंकगणिती श्रेणी ह्यांच्यामध्ये नेमका फरक काय असतो, तर अंकगणिती श्रेणी जी आहे त्यामध्ये 2 संख्या ज्या आहेत त्या 2 संख्यांमधील फरक हा स्थिर असतो. म्हणजे एकामध्ये आपण 1 मिळवल्यावरच 2 येत आहेत, 2मध्ये 1 मिळवल्यावरच 3 येत आहेत, किंवा 2मधून 1 आपण वजा केले तर 1 राहतोय, 3मधून 2 वजा केले 1 राहतोय, 4मधून 3 वजा केले म्हणजे 1 राहतोय. म्हणजे इथे अंकगणिती श्रेणीमध्ये महत्वाचं काय लक्षात घ्यायचं आहे, तर साधारण फरक हा काय असतो, स्थिर असतो. हे कशाशी संबंधित आहे, अंकगणिती श्रेणीशी संबंधित आहे. क्रमिकेला मात्र तसं नाही. एखादा विशिष्ट संख्या समूह जो आहे त्यामध्ये 2 संख्यांच्या मध्ये जो संबंध असेल तोच पुढच्या संख्येशी असेल असं नाही. त्यामध्ये एक एक्स्ट्रा आपण मिळवू शकतो. फार हवं तर अजून एक उदाहरण घेऊया. 1 3, आता मी यामध्ये 2 मिळवले 3 झालेत. आता मी काय करते बघा, पुढे 6, त्यानंतर पुढे काय येणार आहे, आता यामध्ये मी किती मिळवले तर 2, 3मध्ये मी किती मिळवले 3, म्हणजे आता मी पुढे काय करणार 4, म्हणजे पुढची संख्या येते 10. म्हणजे या पद्धतीने आपण क्रमिका सोडवू शकतो आहोत. पण त्यांच्यामधील जो फरक आहे 2 संख्यांच्या मधील तो स्थिर आहे का, तर नाही, तो बदलत आहे. म्हणजे स्थिर पण असू शकतो पण असेलच असं नाही. तर त्याला आपण काय म्हणतो, क्रमिका.
आणि अंकगणिती श्रेणी कोणाला म्हणायचं, तर अशी क्रमिका आहे ती की त्या दोन संख्यांमध्ये साधारण फरक जो असेल तो स्थिर असेल. ठीक आहे. म्हणजे आता आपण सराव संच 3.1 कडे वळायला हरकत नाही. तुम्हाला आता या ठिकाणी क्रमिका आणि अंकगणिती श्रेणी यातील फरक लक्षात आलेला आहे. ठीक आहे. मग आपण वळूया आता सराव संच 3.1 कडे. आता बघा, सराव संच 3.1 मध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर ज्या क्रमिका दिलेल्या आहेत आपल्याला इथे, ह्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत की नाही ते शोधायचं आहे. आणि असल्याच तर त्यामधला मग साधारण फरक म्हणजे सामान्य फरक तो आपण डी ने दर्शवतो तो काढायचा आहे. आता यामध्ये आणखी एक लक्षात घ्यायचं की अंकगणिती श्रेणी अभ्यासताना आपल्याला काय काय माहिती असायला हवं, तर त्यामधील पदे, त्याला आपण म्हणतो T1, T2, T3, T4 डॅश डॅश Tn. शेवटचं जे पद असतं त्याला आपण म्हणतो nवे पद. ह्या पहिल्या पदाला T1 लाच A असंही म्हणतो. ह्या दोन पदांमधील जो फरक आहे T1 T2 मध्ये, T2 मायनस T1 त्याला आपण म्हणतो D. काय म्हणतो त्याला? D, साधारण फरक. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आपण बघूया आता सराव संच 3.1 मधील पहिलं उदाहरण 2, 4, 6 आणि 8. आता 2 म्हणजेच काय, तर T1, 4 T2, 6 T3 आणि 8 म्हणजे T4. म्हणजे पहिल्या पदाला आपण T1 म्हणतो, दुसऱ्याला T2 म्हणतोय, तिसऱ्याला T3 म्हणतो आहे आणि चौथ्या पदाला T4. आता पुढे बघा, T1 लाच आपण काय म्हणतो अजून, तर A म्हणतो. मग आता इथे आपल्याला असं विचारलंय त्यांनी की ती अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही. म्हणजे आपल्याला त्यामधला फरक जो आहे ना, साधारण फरक, तो स्थिर आहे किंवा नाही ते शोधायचंय. मग आपण त्यासाठी काय करूया, T2 मायनस T1. T2 काय आहे 4, T1 आहे 2, म्हणजे 4 वजा 2 बरोबर किती 2. पुढे T3 वजा T2. T3 कोण 6, T2 कोण 4. तर मग 6 वजा 4 किती 2. बघा, T2 वजा T1 2 आलेत, T3 वजा T2 पण 2 आलेत. आता पुढे बघूया आपण. T4 वजा T3 म्हणजे 8 वजा 6 बरोबर 2. लक्षात येत आहे का? बघा, इथे 2 आहेत, इथेही फरक 2 आहे, इथेही फरक 2 आहे. म्हणजे साधारण फरक किती आला 2. मग इथे आपण काय लिहूया, साधारण फरक. फरक म्हणजे काय, वजाबाकी. साधारण फरक 2 हा काय आहे, स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. समजलं? सोपं आहे अगदी. पुढच्या उदाहरणाकडे वळूया. इथे सुद्धा त्याच पद्धतीने हा आहे T1, दुसरे पद T2, तिसरे पद T3, चौथे पद T4. T2 वजा T1 साधारण फरक काढायचा आहे ना. दुसऱ्या पदातून पहिले पद वजा करायचे, तिसऱ्या पदातून दुसरे पद वजा करायचे, चौथ्या पदातून तिसरे पद वजा करायचे. T2 वजा T1 बरोबर T2 काय आहे बघा 5/2 वजा 2. आता इथे हा पूर्णांक आहे आणि 2 हे पूर्ण आहे, म्हणजे अंश आहे. इथे छेद दिलेला नाही. आपण दिलेला नसला तरी
1 असतो हे लक्षात घ्यायचं आहे. मग 5/2 वजा 2/1 तिरकस गुणाकार करायचा. 5 गुणिले 1 5 आणि 2 गुणिले 2 4 वजा 4. हां, आणि छेदाछेदांचा गुणाकार 2 गुणिले 1 2. 5 वजा 4 म्हणजे 1. 1/2 हा इथे काय आला साधारण फरक. आता पुढेही तोच येतो आहे का ते बघूया आपण. T3 वजा T2. T3 काय आहे बघा 3 वजा 5/2. इथे पण आपण अंश छेद काय देऊया 1. पुन्हा तिरकस गुणाकार करायचा. 3 दुणे 6 5 1 5 6 वजा 5/2 छेदाछेदांचा गुणाकार. 6 वजा 5 किती आलेत 1. 1/2 म्हणजे दुसरा भागही आपल्याला सेम दिसतोय 1/2. पुढे बघूया आपण T4 वजा T3. T4 काय आहे बघा 7/2. 7/2 वजा 3 अर्थातच 3/1 घ्यायचा. हा, मग पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. तिरकस गुणाकार 7 गुणिले 1 7 वजा 3 दुणे 6 आणि 2 गुणिले 1 2. 7 वजा 6 बरोबर 1 आणि छेद आहे 2. म्हणजे इथे पण काय लक्षात येत आहे आपल्याला बघा साधारण फरक सेम आहे. मग इथे आपण काय लिहूया साधारण फरक किती आहे 1/2 हा स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका काय आहे अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. कारण आपल्याला विचारलंय हा ते, त्यामुळे ते पूर्ण वाक्यात तसं लिहायचंय. पुढे बघा आता वजा 10 वजा 6 वजा 2 आणि 2. इथे सुद्धा आपण काय करूया T1 T2 T3 आणि T4. पुन्हा त्याच पद्धतीने T2 वजा T1. T2 काय आहे वजा 6. आता इथे वजा चिन्ह आहे त्यामुळे इथे गोंधळायचं नाही, चूक होऊ शकते इथे. T2 आहे बघा वजा 6 आणि हे काय आहेत आपण काय करतो इथे त्यांची वजा बाकी, तर वजा 10. लक्षात आलं का. T2 आहे वजा 6 आणि T1 आहे वजा 10 आणि हे वजा चिन्ह कसलं आहे सूत्राचं. सूत्रामध्ये आहे ना T2 वजा T1, तर ते वजा लक्षात घ्यायचंय. मग आता पुढे बघा वजा 6 वजा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतील संख्येचे चिन्ह बदलते म्हणजे अधिक होईल ते. तर हे अधिक 10 बरोबर उत्तर काय आलं बघा बरं 4. दुसरा भाग बघूया T3 वजा T2. हा, T3 वजा T2. T3 काय आहे वजा 2 आणि T2 आहे वजा 6. वजा 2 वजा 6. मग वजा 2 वजा काय झालेत अधिक. वजा 2 अधिक 6 अधिक 4 मोठ्या संख्येचे चिन्ह. पुढे T4 वजा T3. T4 काय 2 वजा मोठ्या T3 काय वजा 2. 2 वजा अधिक म्हणजे उत्तर काय 4. लक्षात येत आहे स्थिर संख्या काय मिळते आपल्याला साधारण फरक 4 मिळाला. हे पहिलं विधान म्हणूया, याला दुसरं याला तिसरं, तर तिन्ही विधानं कशी दिसतात आपल्याला सारखेच दिसतात. म्हणून आपण काय म्हणूया इथे म्हणून साधारण फरक 4 हा स्थिर आहे.
म्हणून काय मग? म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. मी शॉर्टमध्ये लिहिलं इथे, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं. अंकगणिती श्रेणी आहे. ओके, आता आपण 3 उदाहरणं झालीत. पुढच्या उदाहरणाकडे वळूया. चौथं उदाहरण बघा. 0.3, 0.33, 0.333 याला म्हणूया T1, T2 आणि T3. पुन्हा T2 वजा T1 बरोबर T2 काय आहे? 0.33 वजा 0.3. आता पूर्ण दशांश अपूर्णांकाच्या संदर्भात जर बेरीज वजाबाकी आपल्याला येत नसेल तर काय करायचं? सरळ उभी मांडायची. बघा, एक मांडून दाखवते मी तुम्हाला. 0.33 वजा 0.3. मग इथे काय लिहायचं? सरळ 0. मग काय येईल वजाबाकी? 0.03. म्हणजे इथे काय आली वजाबाकी? 0.03. ठीक आहे. पुढे आता T3 वजा T2. T3 काय आहे बघा? 0.333. 0.333 वजा T2 किती आहे? 0.33. बघा, सेम तसंच. 0.333 वजा 0.33 म्हणजे इथे काय टाकायचा? 0. म्हणजे वजाबाकी काय आली? 0.003. म्हणजे इथे 0.003. आता इथे बघा, हा साधारण फरक हा सारखा दिसतोय का आपल्याला? तर नाही. बघा, इथे साधारण फरक 2, 2, 2, 1/2, 1/2, 1/2, तिथे 4, 4, 4. इथे मात्र 0.03 आणि 0.003. म्हणजे काय की साधारण फरक हा स्थिर नाही. मग इथे आपण काय लिहिणार? साधारण फरक हा स्थिर नाही. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का? नाही. ही अंकगणिती श्रेणी होती. दुसऱ्या उदाहरणामध्येही आहे. तिसऱ्यामध्येही अंकगणिती श्रेणी आहे. चौथ्यामध्ये मात्र ती अंकगणिती श्रेणी नाही. का? तर साधारण फरक स्थिर नाही. पुढे बघूया आपण आहे का आता. पुन्हा याला म्हणूया T1, T2, T3 आणि T4. पुन्हा T2 वजा T1. T2 काय आहे बघा? वजा 4 आणि वजा T1 आहे 0. वजा 4 वजा 0 म्हणजे काय? वजा 4. T3 वजा T2. T3 काय आहे? वजा 8 वजा T2 काय आहे? वजा 4. पण ते वजा 4 कुठे लिहायचे? कंसात. कारण हे वजा 4चे नव्हे, ते आपल्या सूत्रामधील वजा चिन्ह आहे. मग पुढे बघा, वजा 8 वजा वजा अधिक. वजा 8 अधिक 4 म्हणजे किती झाले? वजा 4. मोठ्या संख्येचे चिन्ह. 8 ही मोठी संख्या आहे ना, मग वजाबाकी होईल आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं. पुढे बघा आता T4 वजा T3. T4 काय आहे? वजा 12 वजा T3 आहे वजा 8. त्याच पद्धतीने वजा 12 वजा वजा अधिक 8 बरोबर एकाला अधिक एकाला वजा म्हणजे वजाबाकी होणार, हे निश्चित आहे. आणि चिन्ह उत्तराला वजा संख्येचं, मोठ्या संख्येचं सॉरी, म्हणजे काय येईल? वजा 4. 12 ही मोठी संख्या आहे. पुन्हा आपल्या काय लक्षात येत आहे बघा, इथे वजा 4 आहे, इथे वजा 4 आहे, इथे वजा 4 आहे. म्हणजेच
साधारण फरक आपल्याला सारखा दिसतोय, म्हणून साधारण फरक -4 हा काय आहे? स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही? आहे. क्लिअर? आता पुढचं उदाहरण पुन्हा याला म्हणूया T1, T2 आणि T3. काय पुढच्या उदाहरणामध्ये? -1/5 -1/5 -1/5 डॅश डॅश. बघा, T2 - T1 T2 - T1 -1/5 -1/5. T2 आहे -1/5, T1 आहे -1/5 आणि त्यांची काय करायचे? वजाबाकी. तर मग आपण काय करूया? -1/5 वजा झाले अधिक 1/5. मग काय उत्तर? 0. -1/5 अधिक 1/5 0. पुढे T3 - T2. T3 काय? तोच -1/5 -1/5 बरोबर. पुन्हा -1/5 वजा अधिक आणि उत्तर 0. म्हणजे इथेही साधारण फरक काय आला बघा बरं? तर 0. म्हणजे आपण काय म्हणणार इथे? साधारण फरक 0 हा कसा आहे? स्थिर आहे. म्हणून काय होईल मग? हे अंकगणिती श्रेणी आहे की नाही? तर आहे. लक्षात आला आहे का तुमच्या? काय काय करायचं इथे? हे बघा, इथे साधारण फरक 2 होता, तो स्थिर आहे. इथे साधारण फरक हा 1/2 हाही स्थिर आहे. इथे साधारण फरक 4 हा पण स्थिर आहे. इथे मात्र साधारण फरक हा स्थिर नाही. इथे साधारण फरक -4 हा स्थिर आहे. इथे साधारण फरक 0 हा स्थिर आहे. ठीक आहे. 6 उदाहरणं झालीत. आता याच्यानंतर आपण वळूया 7व्या उदाहरणाकडे. ठीक आहे. 7 आणि 8 आता. ओके. 7वं उदाहरण आहे बघा. 3 अधिक वर्गमुळात 2 किंवा कनिष्ठ 2 म्हणतात त्याला. 3 अधिक 2 कनिष्ठ 2 3 अधिक 3 कनिष्ठ 2. आता पुढे बघा, याला म्हणूया आपण T1, T2, T3 आणि T4. साधारण फरक कसा काढतोय आपण? तर T2 - T1. T2 काय आहे? तर 3 अधिक वर्गमुळात 2. 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3. बघा, अशा प्रकारची उदाहरणं असली की मुलं सरळ सोडून देतात. नको ते. सोपं आहे अगदी. अधिक 3 वजा 3 गेलेत. काय राहिलं? वर्गमुळात 2 किंवा कनिष्ठ 2. पुढे बघा, T3 - T2. T3 काय आहे? 3 अधिक 2 कनिष्ठ 2 वजा T2 3 अधिक कनिष्ठ 2. मुद्दाम कंस घातलेत. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, म्हणजे कंसाच्या आतील पदांची चिन्ह बदलतील. बघा आता, 3 अधिक 2 कनिष्ठ 2 वजा, हे अधिक आहे म्हणजे वजा झालेत, आणि हे अधिक आहे ते वजा होतील. वजा कनिष्ठ 2. बघा आता, अधिक 3 वजा 3 हे तर गेलेतच. 2 कनिष्ठ 2 इथे काहीच नाहीये म्हणजे 1 असतो. आणि लक्षात येत नसेल तर या पद्धतीने मी तुम्हाला मांडून दाखवते. वजा 3 अधिक कनिष्ठ 2. आपण चिन्ह बदलतोय. हे गेलेत.
2 इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, तर तो राहिला इथे 1 आणि हे कर्णिस्थ 2. म्हणजे उत्तर काय येईल आपलं पुन्हा कर्णिस्थ 2. समजतं आहे नीट? पुढे बघा आता T4 आहे. T4 वजा T3. T4 आहे 3 अधिक 3 कर्णिस्थ 2 वजा T3 काय आहे 3 अधिक 2 कर्णिस्थ 2. म्हणजे इथेच जर मांडायचं झालं तर या दोनाच्या ठिकाणी येतील 3 आणि इथे येतील 2. पुन्हा 3 3 गेले, अधिक 3 वजा 3 आणि 3 वजा 2 पुन्हा काय 1. म्हणजे पुन्हा उत्तर काय येतं इथे कर्णिस्थ 2. 3 अधिक 3 कर्णिस्थ 2 वजा चिन्ह बदलतो ना आपण, वजा कर्णिस्थ 2. बरोबर उत्तर आहे कर्णिस्थ 2. लक्षात येत आहे? बरं, पुढे बघा आता या ठिकाणी लक्षात येत आहे तुमच्या की इथे बघा कर्णिस्थ 2, इथेही कर्णिस्थ 2. म्हणजे साधारण फरक जो आहे किती कर्णिस्थ 2 हा कसा आहे स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही काय झाली अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. समजलं? आता पुढच्या उदाहरणाकडे वळूया. शेवटचं उदाहरण प्रश्न क्रमांक 1 मधील 127, 132, 137 याला म्हणूया T1, T2 आणि T3. मग T2 वजा T1 बरोबर 132 वजा 127 सोपं आहे. 132 वजा 127 किती राहतात? येत नसेल तर उभी बेरीज करायची सरळ. किती राहिलेत? 5. बरोबर? येत नसेल सरळ काय करायचं? उभी बेरीज करायची. 12 मधून 7 गेलेत 5 0 0. चूक व्हायला नको. T3 वजा T2. T3 काय आहे 137 वजा 132. येत नसेल पुन्हा उभी वजाबाकी करा, पण हे सोपं आहे, काही अवघड नाहीये. किती आली? 5. म्हणजे पुन्हा लक्षात येत आहे का साधारण फरक किती आहे 5. म्हणजे आपण काय लिहिणार साधारण फरक किती आहे 5. हा स्थिर आहे ना, तर हा स्थिर आहे. ठीक आहे. मग जर स्थिर असेल तर ती क्रमिका काय असते मग अंकगणिती श्रेणी. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. कळालं? प्रश्न क्रमांक 1 मध्ये किती उदाहरण होती? टोटल 8 उदाहरणं होती. आणि त्यामधून आपण काय लक्षात घेतलं की नेमका क्रमिका आणि अंकगणिती श्रेणी यातील फरक काय आहे ते बघितलं आपण. आणि अंकगणिती श्रेणी जर असेल तर त्यामधील मग आपण साधारण फरक शोधला. साधारण फरक हा आपण कशाने दर्शवतो? डी. डी ने दर्शवतो. आणि तो जर समान असेल तर ती अंकगणिती श्रेणी ही ती क्रमिका ही अंकगणिती श्रेणी असते. क्रमिका आणि अंकगणिती श्रेणी फरक क्लिअर झालेला आहे. क्रमिका ही कोण? एक विशिष्ट संख्यांचा समूह. जसं नैसर्गिक संख्या असतात त्या पद्धतीने त्यांच्या 2 संख्यांमध्ये क्रम असतो, विशिष्ट क्रम असतो. आणि अंकगणिती श्रेणीमध्ये मात्र 2 संख्यांमध्ये फरक हा स्थिर असतो. तिला आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो. ठीक आहे.